नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय इब्राहिमपूर गावामध्ये आणि त्या गावामधल्या डोंगरामध्ये एक जुनं प्राचीनकाली 1200 वर्षापूर्वीचं एक मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी एक जैन मंदिर पण आहे, पण जास्त आपल्या डोळ्यांना भावणारं असं मंदिर जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे. पहिल्यांदा त्याच्या आधी तुम्हाला इथला निसर्ग दाखवतो. इथं आपल्या महादेवाची पिंड पण आहे. त्यानंतर इथे थोड्याफार तुम्हाला जुन्या काय म्हणतात त्याला मूर्त्यासुद्धा दिसत आहेत, पाहताय तुम्ही. आणि त्याच्या पल्याड हे सुंदर असं झाडांनी वसलेलं जंगल. आवाज येतात का तुम्हाला पक्ष्यांचे, प्राण्यांचे? शांत. एक पाण्याचा झरा पण तिथं आहे, पाणी वाहतंय, त्याचा पण आवाज तुम्हाला लहान येत असेल की नाही माहीत नाही. आणि सगळ्यात मोठं अट्रॅक्शन या मंदिराची खासियत ही आहे की एकही सिमेंट, काही कोणतं दुसरं चुना, काही न वापरता फक्त खाचांमध्ये, एकमेकाच्या दगडांच्या खाचांमध्ये बसवून हे मंदिर बनवलं. चला या बघा लवकर. शिलालेख वगैरे दिसत आहेत तुम्हाला इथं खाली. किती छान मंदिर आहे, किती शांतता आहे इथं. आणि आतमध्ये दिसते तुम्हाला ती शंकराची पिंड. खूप जुनं 1200 वर्षापूर्वीचं जे बांधकाम आहे ते आहे तसंच आहे, काहीच चेंज केलेलं नाही. हे पाहताय तुम्ही, इकडं गणेश मूर्ती आहे, वरती काहीतरी वेगवेगळे त्या काळचे हे काढलेले आहेत मूर्त्यांचे आकार. हे बघा, एकमेकांमध्ये फिट केले सगळे. भारी मस्त. तर तुम्ही भेट देणार असाल तर या इब्राहिमपूर या गावाच्या नजीकच इथंच आहे ते मंदिर. बघा, शांतता अनुभवायची असेल तर नक्कीच भेट देऊ शकता. थँक्यू.